नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून चुकूनही या दिशेला पाय करून झोपू नका. आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये दुर्दैवी येईल आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने मृत्यू, याबद्दलची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार ही माहिती मी सर्वांपुढे मांडत आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. तर चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. अनेक संत महात्मे आणि लोकपरंपरेत घरातील झोपण्याच्या दिशेला खूप महत्त्व दिले गेलेले आहे. विशेषतः संत परंपरेत आणि लोकांच्या श्रद्धानुसार सांगितले जाणारे बाळूमामांचे विचार आणि एक सूक्ष्म संदेश आढळतो. ते सांगतात की माणसाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि मनशांती टिकवण्यासाठी निसर्गाच्या नियमाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. झोपताना शरीराची दिशा देखील त्या नियमापैकी एक मानली जाते. म्हणूनच अनेक ठिकाणी असे सांगितले जाते की चुकूनही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका, कारण या दिशेबद्दल आध्यात्मिक परंपरा काही वेगळे अर्थ सांगितले गेलेले आहेत. बाळूमामांच्या विचारानुसार जीवन हे केवळ शरीराचे नसून ऊर्जा अनेक चैतन्याचेही आहे. पृथ्वीवर अनेक दिशेला एक विशिष्ट ऊर्जा मानली जाते. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या चारही दिशांना वेगवेगळे आध्यात्मिक अर्थ दिले गेलेले आहेत. पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा असल्यामुळे ती ज्ञान, प्रकाश आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. उत्तर दिशा ही देवत्व आणि समृद्धीशी जोडली जाते, परंतु दक्षिण दिशेला अनेक ग्रंथांमध्ये यमाची दिशा असे संबोधले गेलेले आहे. म्हणूनच काही संत परंपरांमध्ये सांगितले जाते की झोपताना पाय दक्षिणेला ठेवणे योग्य मानले जात नाही. बाळूमामा लोकांना सांगत असत की घरामध्ये साधे साधे नियम पाळले तर जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. त्यांचे म्हणणे असे होते की झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवणे तर शरीरातील ऊर्जा संतुलित राहते. पण जर माणूस पाय दक्षिण दिशेला करून झोपला, प्रत्येक डोके उत्तरेकडे झाले तर शरीराच्या नैसर्गिक प्रवाहात बाधा येऊ लागतो, असे काही जण मानतात. पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीचा परिणाम शरीरावर होतो, असेही काही लोक मानत असतात. त्यामुळे चुकीच्या दिशेने झोपलेला मन स्थिर होणे, अस्थिर होणे, झोप नीट न लागणे किंवा नकारात्मक विचार वाढणे असे अनुभव काही लोक सांगतात. बाळूमामांच्या संदेशात एक गोष्ट वारंवार दिसते. त्यांनी लोकांना भीती दाखवण्याऐवजी जागरूकता दिली जाते. ते म्हणत की माणूस निसर्गाच्या नियमांशी जळून राहिला तर जीवनात संतुलन राहते. झोपण्याची दिशा ही त्यातील एक छोटी गोष्ट आहे. जर एखाद्या घरात वारंवार कलह, चिंता किंवा अशांतता जाणवत असेल तर घरातील काही सवयी तपासाव्यात, असे ते सांगत. त्यात झोपण्याची दिशा, देवघराची जागा, स्वयंपाकघराची स्वच्छता आणि घरातील सकारात्मक वातावरण यांचा समावेश असतो. दक्षिण दिशेला मृत्यूची दिशा असेही म्हणणे ही प्रतिकात्मक भाषा आहे. याचा अर्थ असा नाही की कोणी दक्षिणेला पाय करून झोपले तर लगेच काही अनर्थ होईल. पण लोक परंपरेत असा विश्वास आहे की ही दिशा यमाची मानली गेली असल्यामुळे त्या दिशेला पाय करणे टाळावे. हा एक सांस्कृतिक संकेत आहे. अनेक घरी आजही वडीलधारी लोक मुलांना सांगतात की झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिणेला ठेवणे त्यामागे श्रद्धा, अनुभव आणि परंपरा याचे मिश्रण आहे. भक्तांनो, बाळूमामांच्या कथामध्ये असे सांगितले जाते की माणसांचे जीवन त्याच्या विचारावर आणि कर्मावर अधिक अवलंबून असते. फक्त दिशेमुळे नशीब बदलते असे नाही, पण जीवनात शिस्त आणि श्रद्धा असली तर मन मजबूत राहते. झोपताना योग्य दिशा ठेवणे, सकाळी देवाचे स्मरण करणे, घर स्वच्छ ठेवणे आणि इतरांना मदत करणे या गोष्टीमुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लोक सांगतात की त्यांनी झोपण्याची दिशा बदलल्यानंतर मन अधिक शांत झाले, झोप चांगली लागली आणि घरातील वातावरण सुधारले. हे अनुभव श्रद्धेवर आधारित असतात.
पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की माणूस जेव्हा काही नियम श्रद्धेने पाळतो तेव्हा त्याचा मानसिक परिणामही चांगला होतो. बाळूमामांच्या शिकवणीतून भक्तांना एक मोठा संदेश मिळतो आहे. निसर्गाचे नियम. बाळूमामांच्या शिकवणीतून एक मोठा संदेश मिळतो. ते सांगतात की जीवनात भीती नको पण जागरूकता हवी. निसर्गाचे नियम, घरातील शिस्त आणि देवावर श्रद्धा यामुळे मनात विश्वास निर्माण होतो. जर एखादी गोष्ट परंपरेने टाळायला सांगितली असेल तर ती टाळण्यात काहीच नुकसान नाही. झोपण्याची दिशा योग्य ठेवणे ही अशीच एक साधी सवय आहे जी अनेक लोक पाळतात भक्तांनो. म्हणूनच अनेक ठिकाणी सांगितले जाते की चुकूनही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका. त्यामागे मृत्यूची भीती दाखवण्याचा उद्देश नसून जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकवण्याचा संदेश आहे. बाळूमामांच्या संदेशानुसार, विचारानुसार माणूस जर देवाचे स्मरण, चांगले कर्म आणि साधे नियम पाळत राहिला तर त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होतात आणि जीवन अधिक शांत आणि सुखी बनते. भक्तांनो या गोष्टीकडे, या उपायांकडे आपल्याला मनापासून बघितले पाहिजे. लक्षात ठेवा, भारतीय परंपरेत दिशा, निसर्ग आणि माणसाचे जीवन यांच्यात एक अदृश्य संबंध असल्याचे सांगितले जाते. अनेक संतांनी आपल्या साध्या भाषेत लोकांना हे समजावून सांगितले की घरातील लहान सवयीही आयुष्यावर परिणाम करू शकतात. लोक परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या बाळूमामांच्या कथांमध्येही झोपण्याच्या दिशेबद्दल एक सूचक संदेश आढळतो. ते लोकांना सांगत असतात की माणूस जेव्हा निसर्गाच्या नियमाशी सुसंगत जगतो तेव्हा त्याचे मन, शरीर आणि घरातील वातावरण अधिक शांत राहते. गावाकडच्या लोकांमध्ये एक जुनी समजूत आहे की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. म्हणूनच वडीलधारी लोक मुलांना सांगतात की चुकूनही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका. या समजुतीमागे भीती नसून एक प्रकारची सांस्कृतिक शिस्त आहे. बाळूमामांच्या कथांमध्ये असे सांगितले जाते की झोपताना दिशा योग्य ठेवली तर मन स्थिर राहते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. लोक परंपरेनुसार जेव्हा एखादा माणूस नेहमी दक्षिण दिशेला पाय करून झोपतो तेव्हा त्याच्या आयुष्यात काही सूक्ष्म संकेत दिसू लागतात असे काही लोक सांगतात. पहिला संकेत असा मानला जातो की मनात अनामिक अस्वस्थता वाढू लागते. दुसरा संकेत म्हणजे झोप असूनही थकवा न जाणे. तिसरा संकेत म्हणजे रात्री वारंवार जाग येणे आणि स्वप्नात विचित्र दृश्य दिसणे. चौथा संकेत असा सांगितला जातो की घरातील वातावरण अचानक चिडचिड होणे. पाचवा संकेत म्हणजे लहान लहान कारणावरून वाद वाढवणे. सहावा संकेत असा मानला जातो की मनात भीती किंवा नकारात्मक विचार वाढू लागतात. सातवा संकेत म्हणजे कामात लक्ष न लागणे. भक्तांनो, आठवा संकेत असा सांगितला जातो की घरातील शांतता कमी होऊन तणाव वाढू लागतो. नववा संकेत म्हणजे सकाळी उठल्यावरही मन प्रसन्न न वाटणे. दहावा संकेत असा मानला जातो की काही कामे वारंवार अडथळ्यांना सामोरे जातात. 11वा संकेत भक्तांनो म्हणजे शरीरात अडचणी, जडपणा जाणवणे. 12वा संकेत असा सांगितला जातो की माणसाच्या चेहऱ्यावरची तेजस्विता कमी होऊ लागते. 13वा संकेत म्हणजे नातेसंबंधांमध्ये अनावश्यक गैरसमज निर्माण होणे. 14वा संकेत असा मानला जातो की घरातील एखाद्या सदस्याला वारंवार बेचैनी जाणवते. 15वा संकेत म्हणजे मनात उत्साह कमी होणे. 16वा संकेत असा सांगितला जातो की रात्री झोप लागायला उशिरा होतो. 17वा संकेत म्हणजे मनात अचानक राग किंवा निराशा निर्माण होणे. 18वा संकेत असा मानला जातो की काही वेळा माणसाला स्वतःच कळत नाही पण मनावर एक प्रकारचे ओझे असल्यासारखे वाटते. 19वा संकेत म्हणजे घरात देवपूजा असूनही समाधानाची भावना कमी होणे. 20वा संकेत असा सांगितला जातो की काही लोकांना वारंवार कमी स्वप्ने पडतात. 21वा संकेत म्हणजे जीवनात दिशाहीन जाणवते. या सर्व गोष्टी लोक परंपरेत सांगितल्या जातात आणि त्या श्रद्धेवर आधारित भक्तांनो आहेत.
पण बाळूमामांच्या कथांमध्ये एक गोष्ट सांगताना एक सुंदर शिकवण दिली जाते. एकदा एका गावात गणू नावाचा माणूस राहत होता. तो मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी येत होत्या. घरात भांडणे, मनात अस्वस्थता आणि कामात अपयश या सगळ्यामुळे तो खूप त्रासलेला होता. एक दिवस त्याने ठरवले की तो बाळूमामांच्या दर्शनाला जाईल आणि आपले दुःख सांगेल. गणू बाळूमामांच्या चरणी गेला आणि म्हणाला, मामा, मी मेहनत करतो, देवाची पूजा करतो, तरी माझ्या आयुष्यात शांतता का नाही? बाळूमामा शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांनी त्याला विचारले, तू रात्री कसा झोपतो? तुझे डोके कोणत्या दिशेला असते? गणूने उत्तर दिले, मामा, त्याचा कधी विचारच आला नाही. मी बहुतेक वेळा पाय दक्षिणेला करून झोपतो. बाळूमामाने हसत त्याला सांगितले, बाळा, जीवनात मोठ्या समस्या कधीही छोट्या सवयीमुळे निर्माण होतात. निसर्गाच्या नियमाशी जवळून घेतले तर मन स्थिर राहते. मामाने त्याला सांगितले की पुढे झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेव. घर स्वच्छ ठेव, देवाचे स्मरण कर आणि कोणावरही वाईट विचार करू नकोस. गणूने त्या दिवसापासून आपल्या सवयी बदलल्या. काही दिवसांनी त्याला जाणवले की त्याची झोप शांत झाली होती. भक्तांनो, मनातील तणाव कमी झाला आहे आणि घरातील वातावरण सुधारले आहे. या कथेतून बाळूमामांचा संदेश असा आहे की जीवनात मोठे बदल करण्यासाठी कधी कधी लहान गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. दिशा, शिस्त, श्रद्धा आणि चांगले विचार या 4 गोष्टी माणसांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करतात. म्हणूनच अनेक लोक आजही सांगतात की झोपताना दिशा योग्य ठेवावी. हा नियम भीतीसाठी नसून जीवनात संतुलन ठेवण्यासाठी आहे. बाळूमामांच्या शिकवणीतून एकच गोष्ट स्पष्ट होते, माणूस जर श्रद्धा, शिस्त आणि सकारात्मक विचार यांना धरून राहिला तर त्यांच्या आयुष्यात शांतता आणि समाधान आपोआप येते. भक्तांनो, भारतीय संत परंपरेत अनेक कथा सांगितल्या जातात, ज्या माणसाला साध्या गोष्टींमधून मोठ्या जीवन संदेश देत असतात. भक्तांनो, गावाकडील लोक परंपरेत सांगितली जाणारी श्री सद्गुरू संत ब्रह्मांडनायक बाळूमामा यांची एक कथा आहे. या कथेत झोपण्याची दिशा, मनाची अवस्था आणि देवळावरची श्रद्धा यांचा सुंदर संबंध सांगितलेला जातो. लोकांमध्ये असा समज आहे की काही वेळा आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी मोठ्या नसतात, पण आपल्या सवयी चुकीच्या असतात. भक्तांनो, त्या सवयी बदलल्या की जीवनात चमत्कार घडल्यासारखा बदल दिसतो. एका गावात विठू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. तो मेहनती होता, देवभक्त होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. शेतात पीक नीट येत नव्हते, घरात सतत वाद व्हायचे आणि त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी असायची. रात्री झोप लागली तरी मध्येच जाग यायची. कधी कधी त्याला विचित्र स्वप्नेही पडायची. गावातील लोक म्हणू लागले की विठूच्या घरावर काहीतरी संकट आहे, पण विठूला ते मान्य नव्हते. त्याला वाटत होते की कदाचित त्याचे नशीबच खराब आहे, बेकार आहे. एक दिवस गावात संत बाळूमामा यांचे आगमन झाले. गावातील सर्व लोक त्यांच्या दर्शनासाठी गेले. विठूही गेला. त्याने मामांच्या चरणी नामस्मरण केला आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी सांगितल्या. मामा शांतपणे ऐकत होते. थोडा वेळ त्यांनी काहीही बोलले नाही. मग त्यांनी हळू आवाजात विचारले, बाळा, तू रात्री कसा झोपतोस? तुझे डोके कोणत्या दिशेला असते? विठूला हा प्रश्न थोडा विचित्र वाटला. तो म्हणाला, मामा, मी त्याचा कधी विचारच केला नाही. बहुतेक वेळा मी पाय दक्षिण दिशेला करून झोपतो. मामा थोडेसे हसले. त्यांनी त्याला सांगितले, जीवनात मोठ्या समस्या अनेकदा लहान सवयीमुळे निर्माण होतात. निसर्गाशी सुसंगत जगले तर मन स्थिर आणि शारीरिक शांत होते. मामांनी त्याला सांगितले की झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेव आणि पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला राहू दे. घर स्वच्छ, देवाने स्मरण कर आणि कोणावरही वाईट विचार करू नकोस. विठूने मामांचे शब्द मनावर घेतले. त्या दिवसापासून त्याने झोपण्याची दिशा बदलली. सुरुवातीला त्याला काही फरक जाणवला नाही, पण काही दिवसांनी त्याला जाणवले की
त्याची झोप आधीपेक्षा शांत झाली होती. हळूहळू त्याच्या आयुष्यामध्ये काही बदल घडू लागले. पहिला बदल असा झाला की त्याला रात्री खोल झोप लागायला लागली. दुसरा बदल म्हणजे सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटू लागले. तिसरा बदल असा झाला की घरातील भांडणे कमी झाली. चौथा बदल म्हणजे शेतात केलेल्या मेहनतीचे फळ दिसू लागले. पाचवा बदल असा झाला की त्याच्या मनातील भीती आणि चिंता कमी झाली. सहावा बदल म्हणजे गावातील लोकांशी त्याचे संबंध सुधारले. सातवा बदल असा झाला की त्याला देवावर अधिक विश्वास वाटू लागला. गावातील लोक म्हणू लागले, विठूच्या आयुष्यात चमत्कार झाला. पण विठू म्हणायचा, हा चमत्कार नाही, ही मामांची शिकवण आहे. संत बाळूमामा लोकांना सांगत असत की जीवन बदलण्यासाठी नेहमी मोठे उपाय करावे लागत नाहीत. कधी कधी साध्या सवयी जसे की झोपण्याची दिशा, घरातील स्वच्छता आणि देवाचे स्मरण यामुळे मनात शांतता निर्माण होते. या कथेतून एक मोठा संदेश मिळतो भक्तांनो. माणूस जर निसर्गाच्या नियमाशी जुळवून जगला, चांगले विचार ठेवले आणि देवावर श्रद्धा ठेवली तर त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होतात. ही कथा लोकपरंपरेत सांगितली जाते आणि तिचा मुख्य उद्देश भीती निर्माण करणे नसून माणसाला जागरूक करणे हा आहे भक्तांनो. असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश, वैचारिक विचार आणि कथा, चमत्कारिक विचार आणि बाळूमामांचे जे काही सर्व माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो भक्तांनो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हाल सिद्धनाथांच्या नावानं चांग बरं.